नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, लोक तुम्हाला चिल्लर समजतात. लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. स्वतःची किंमत वाढवायची असेल, 4 लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य असावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कोणाच्या घरी गेलो तेव्हा त्यांचं घरी काहीही खायचं नाही किंवा प्यायचं नाही, किंवा कुठे बाहेर भेटलो तरी पण लोकांच्या पैशाचं काहीही खायचं नाही. कारण जेव्हा आपण एखाद्याचं काही खाल्लं तर आपण त्यांच्या एहसानाखाली दाबलो जातो. ते आज न उद्या कधीही वेळ भेटली तर ते लोक आपला अपमान करायला मागे राहणार नाही. म्हणून उपाशी राहून घ्या, पण ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, गबाळ्यासारखे राहणे बंद करा. वेस असावा बावळा, परी अंतरी नाना फळा, असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्त्व देणारा आहे. तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि नित्य ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याकडे बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे. कधी कधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिले जाते. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही, तर स्वतःला टापटीप आणि नीटनेटके ठेवा, तेवढंही पुरेसे आहे. नंबर 2, कधीही कोणाला घाबरू नका. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसतात, वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण तुमचं कोणीही काही हे वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी उभे राहा. स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील. घेतल्या आणि बेकर माणसाला कोणी फारसे विचार देखील नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्य आणि चांगल्या गोष्टींचा कधी सोडू नका. नंबर 3, प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका. कोणीही कधीही बोलावलं की धावत पडत जाऊ नका. लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही, परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते. लोक तुम्हाला रिकामटेकडा समजायला लागतात. नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते, तसेच माणसाची देखील आहे. समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमच्यात जास्त फायदा घेतला जाईल. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून. नंबर 4, लोकांना शब्द देणे अगोदर नीट विचार करा. न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका. समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देतात, वचन देता, तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल. हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा वाईट लोक जास्त आवडतात. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे आहे. जो स्वतःचा शब्द पाहतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. नंबर 5, वेळेची किंमत काढा. वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे, कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो, पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची. काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी हजर राहा. काही कारणास्तव जर हे सत्य नसेल तर तसे अगोदरच कळवा. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळ ही कधी किंमत करत नाही.
आणि इतर लोक वेळेचे काटेकोरून पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते. अशा व्यक्तीच्या समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो. नंबर 6, तुमचे जे कार्यक्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यामध्ये यशस्वी व्यक्तीबद्दल तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमच्या सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही, तुम्ही किती यशस्वी आहे, तुमचे स्टेटस काय आहे हे पाहता. म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही, तो कर्तृत्वाने मिळवावा लागतो. नंबर 7, अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणे आणि आत्मविश्वास असावा. स्वतःमध्ये स्पष्टपण असू दे, कारण घाबरणारे आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबवण्याचा प्रयत्न करतात. तुमची मते नेहमी ठाम असू द्या. आपल्याला कोणीही पोहोचायला किंवा भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीने खातो, म्हणून आपल्या बोलणं स्पष्ट वक्तेपणा असू दे. कोणालाही घाबरून किंवा दाबून राहण्याची गरज नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे घाबरून आणि दाबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबवण्याचा प्रयत्न होईल. नेहमी समोरच्या व्यक्तीला नजरेला नजर भिडून बोला. तुमच्या स्पष्ट व्यक्तपणामुळे लोक तुम्हाला पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही आणि तुम्हाला कमी लेखणार नाही. नंबर 8, आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुख दुःख इतरांना सांगत बसू नका. काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात. दुःख, संघर्ष, वाईट वेळ ही सगळ्यांच्या आयुष्यात असतेच. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. संघर्ष हा आपल्या जगण्याच्या आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे, कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्त्व नाही. आपला संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही. उलट काही वेळा अशा गोष्टीवरून लोक आपली खिल्ली उडवतात, चेष्टा करतात आणि आपली मज्जा घेतात. आपली कमजोर बाजूला लोकांना सांगून आपण आपल्यावर इतरांना गुरगोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देतो. म्हणून कितीही दुःख येऊ दे, आपली कितीही कमजोर बाजू असू दे, ते इतरांना सांगत बसू नका. आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा. एकदा काही काम तुम्हाला जमले की बघा, लोक तुम्हाला सलाम करायला मागे पुढे पाहणार नाही. नंबर 9, सर्वांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. आपण प्रेमाने अशी काही नाती सोडू शकतो ज्यामध्ये आपल्या कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीचा सगळेजण मान ठेवतात. भांडखोर, चिडचिड्या आणि दुष्टपणे वागण्यावर व्यक्तीला लोक कायम न ठेवता आपल्या व्यक्तिमत्वात, आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम, काळजी, आदर, मान, सन्मान असायला हवा. हे एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचे लक्षण आहे. नंबर 10, स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट, काहीतरी कौशल्य असू द्या. आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे, पुढारलेला आहे. तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत, काय नवीन स्किल आहेत याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन शिका, जेणेकरून लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव पाडतील. आपल्यामध्ये इतर अपेक्षा, काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही, वेगळे दिसत नाही. म्हणून नेहमी नवीन कौशल्य आत्मसात करा. नंबर 11, सर्वात महत्त्वाची आणि आजच्या घडीला तंतोतंत लागू पडणारी गोष्ट म्हणजे पैसा. पैसा आहे तर मान सन्मान आणि इज्जत आहे. तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसाला किंमत होती. आजच्या काळात माणसाला नाही तर पैशाला किंमत आहे.
तुमच्याकडे पैसे असेल तर त्याचा माज करू नका, पण लोकांना दिसेल एवढा पैसा नक्कीच कमवा. 4 पैशांसाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे 4 पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माज आणि अहंकार येता कामा नये. पैसा कमवा, श्रीमंत व्हा, परंतु त्या पैशांसोबत पाय मात्र नेहमी जमिनीवर असू द्या. गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांकडून तुम्हाला कसलाच मान सन्मान मागण्याची गरज नाही, तो आपोआप मिळेल. खरे तर या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, पण आपण ते विसरतो. आज स्पर्धेच्या युगात धावताना माणूस चांगल्या गोष्टी विसरत चालला आहे. परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 11 गोष्टी तुम्ही विसरला तर लोकही तुम्हाला हळूहळू विसरून जातील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.